वेलकम बॅक टू ओजी मनाली गणेश. सो आज आमचा प्लॅन असा आहे, सोनूने होम डेकोरसाठी एक 2-3 आयडियाज काढले. त्याच्यापैकी एक आयडिया आम्हाला फायनलाइज करायची आणि ती केली आहे. त्यासाठी सामान लागते, ते मी आता सामान बाहेर घ्यायला चाललो. एक कलर लागतो, आम्ही ग्रे कलर ठरवलं. जसं की आपल्या कलरची थीम आहे ग्रे आणि व्हाईट, तर आम्ही डार्क ग्रे, तो आपला पडद्यांचा कलर आहे ना, त्या कलरचा एक सर्कल करून त्याच्यावर शेल्फ बसायचे तसं ठरवलं आहे. सो तो प्लॅन आता एक्झिक्यूट करायचा आहे. सो त्यासाठी मी बाहेर चाललो आहे. आणि बघूयात सोनूची आयडिया किती छान आहे, म्हणजे तिला ती आवडते, क्रिएटिव्हिटी माइंड तसं आहे. सो जाऊन पटकन सामान घेऊन येतो आणि भेटतो तुम्हाला आल्यावर. सो हा 8304 नंबर निवडला आहे आम्ही. ते सगळं मिक्स करून देतील त्या मशीनमध्ये. त्यातनं एक कलर कोट टाकला त्यांनी तिथं वरती. ॲक्च्युली हा 200 ग्रॅमचाच आहे, सॉरी 200 mlचाच आहे. आम्ही छोटासा घेतला कारण जास्ती मोठा सर्कल नाही करायचा आपल्याला, छोटासा सर्कल करायचा आहे. आणि आपला मेन बॉलचा कलर हा आहे 0615 आणि आम्ही यात डार्क घेतला आहे. सो म्हणजे एक कॉन्ट्रास्ट कलर म्हणजे छान दिसेल. शॉप इथं पुण्यावळ्यामध्ये शॉप होतं, पण मी तिकडं कोयतेवर तिकडे चाललं आहे जरा. ठीक आहे, जवळच्या जवळ बरंच आहे, चैतन्य ट्रेडर्स म्हणून. आणि इथं आपले स्वामी, श्री स्वामी समर्थ. स्वामींचा फोटो होऊन मनाला प्रसन्न वाटतं. सो आपल्याकडे रोलर ऑलरेडी आहे, म्हणून ना फक्त आउटर लाईन काढायला चिवने छोटासा ब्रश सांगितला आहे, म्हणूनच 11 नंबरचा ब्रश घेतला आहे. पण बघायचं पण आहे काय चाललंय. फ्लफी काही नाही, झोप झोप ना. चिव किंवा सोनू, तुम्ही सांगा प्लॅन कसा करायचा आहे. टाइमपास कवर डायरेक्ट आपल्याला एकदा लावून अंदाज घ्यायचा ना की तो सर्कल कसा दिसणार आहे. छोटा पाहिजे का मोठा पाहिजे. तू याला काय करणार आहे, गोल कट करणार आहेस का? गोल कट करणार आहे आणि तिकडे लावून बघणार आपण की तो शेप आणि ते सगळं व्यवस्थित दिसतंय का. ते इथं काहीतरी येईल, ते आम्ही ऑर्डर केलं आहे ॲमेझॉनवरून. त्याची लिंक मी ॲड करून ठेवतो. ते असे दिसत नाही, शेल्फ नाही ना, याला काय फळी आहे, फळी फळी. हां, ते हे दाखव का त्याचे लॉक मागचे, तुझ्या पाठीमागे बघ तिथे ठेवलेले. सो असे राहतील आणि ते दिसणार पण नाही. हां, तिची रिॲक्शन बघ. सीजर वाजते ना. कांद्याचा मसाला कोणता वाला? मेन डोर. थोडं हवा हे झाली ना की मग परत 5-10 मिनिटांनी बंद करतो. मला असं वाटतं सर्कल, मला सांगा सर्कल वर खाली इवन आहे का? हा आणि हा इवन नाही. इवन नाही, एक तर हे लेवलला घेतलाच नाही. चालेल हे लक्षात ठेव, ती कॅमेऱ्याचं लेवल, कॅमेऱ्याच्या वरती नाही, लेवल पॅरलल ना. हां ठीक आहे. चांगलं दिसतं का? पण हो चांगलं दिसतं. सर्कल मोठा नको ना, एवढा होत. चला आता प्लॅन एक्झिक्यूट करू. आयडिया तर झाली आहे कसं लावायचं. तुम्ही टेपनी मेजरमेंट घ्यावं लागेल ना आपल्याला. याचा सेंटर पकडायचा आणि दोन्हीने अलगद आखून घे. नंतर मधला करून रफ याने रोलरने आणि फिनिशिंग बाजूने घेऊन मध्ये कुठे जरा जास्त असेल तर प्लेन. ओके. पण गणेश, कशी उभी राहायची तू? गणेश तो सोफा इथे शिफ्ट कर.
आणि तिला ते हे 2 पफीज दे तिथे उभं राहायला, म्हणजे तिला बरोबर करता येईल. एवढा पसार आहे. त्याला कोणती अशी कोणी जागा भेटली ना गाणी, मग तू मधलं कर ना. नाही तर एक काम कर, अर्धा सर्कल चिव वरचा तू कर, तिला अर्धा खालचा करू दे. काय हा बिघाड झाला मी ब्लॉग मध्ये क्लिअर करते. बिघाड झाला तर माझ्याजवळ ही पण तेवढीच कारणीभूत असणार आहे. ठीक आहे बाबा सगळ्यांना तर नाव घेत आहे. आईचा काही संबंध पण कारणीभूत, कारण तो ब्लॉग करत बसला, आम्हाला हेल्प नाही केली म्हणून तो कारणीभूत. असं कसं? मी एवढं सगळं घेऊन आलो यार. आम्ही नाही काही नाही, तू पण आहेस. चला करा पटापट. सोनू आहे असं नाही करू. धर नाही तो डायरेक्ट असं होतं. तो त्याने ना याच्याने बोललेलं स्क्रू चावीने उघडून दाखवलं तुला. हा पण त्याने तर मशीन मध्ये बनवलं बोलतोस ना. हा पहिले पांढरा होता, त्याने कोट टाकून कलर ऍड केला. ते वरचं मशीन छोटस. नको सगळं असं. मला असं वाटतं की आपण तिथे ते बघ कसं झालं. ते करता येईल का? पण कलर मारायचा परत. कोणता मारायचा? एक काम कर, ते खालचे 2 बॉक्स घेऊन ये, डब्बे घेऊन ये. तो पण आता लगेच हात मारून टाकून. आता लगेच नको. मस्तपैकी आउटर लाईन काढ. ए सोनू याला झोपून आतमध्ये एसी मध्ये जाऊन झोपून दे त्याला. फ्लफी अरे बाबा इथे झोपायची जागा नाही. ते बघ ते वाजतंय. मी खाली उतरते. घरात एवढा पसारा आहे. हे बघा इथं सगळं पसारा आहे, सगळं पडलंय. इथं चिव कलर करते, पण याला आतमध्ये जाऊन झोपायचं नाहीये. आगाऊ कुठला. तर मी याला आतमध्ये सोडून चल. बाबांकडे सोडून येतो आतमध्ये. एसी लावलं ना. थांबी तेच. बघू किती वेळ राहतो, नाही तर परत बाहेर येऊन जाईल तो. त्याला माहिती आहे ना बाहेर गडबड चालली. आला परत तू कशाला? बस बस लागेल तसं घेऊ. त्याचं काय मध्ये मध्ये 2 दिवसभर असंच करणार आता. त्याला एक्साइटमेंट मी काय करते. अगं आपण हे लावलं याचं काय काढ राहून देते. राहून देतातच. सो गाईज आम्ही हे पण ऑर्डर केलंय. की आयकेवर नाही केलंयस ना? नाही मग आयकेवर अमेझॉन आयकेवर ना ते प्लांट्स. हे पण अमेझॉनवरनं केलंय. याची पण लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करून ठेवू. मी तुम्हाला आवडलं तर तुम्ही ऑर्डर करू शकता. बस तो छान आहे कलर. सोनू पेंटर. MBA पेंटर वाला. जास्त नको लावू, पॅचेस येतात. येस MBA कलर वाली. एकच पॅच सिंगल मारू का डबल मारू? सिंगल वरून खाली एकदा खेच बस. या भिंतीला पण कलर मारायचा. इथं हे थोडेसे असे पॅचेस पडले आहेत डाग. आणि इथं जे आहे ना इथं फ्लफीने इथं पाय लावून आतमध्ये पळत होतं, त्याचे डाग पडलेत सगळे. सो आता कलर आहे म्हणून तो मारून घेऊयात. आम्ही जेवण करतो आता. आणि इथं आम्ही बघतोय हर्ष पूजा. हर्ष पूजा जे ना ते
चिव तू कोळंबी खातेस ना, तर चिव चिकन खात नाही, चिव फक्त कोळंबी खाते, मला कालवण. कारण की तिने चिकन वगैरे बंद केलं आहे. हे ड्राय चिकन बाबांनी बनवलं आहे आणि ही ग्रेव्ही आईने बनवली आहे. कमी झाली. सो पोटभर जेवण झालं आणि मी आता जातो आहे आईस्क्रीम घ्यायला. आईस्क्रीम घेऊन येतो. सगळ्यांचे वेगवेगळे फ्लेवर आहे. आम्ही ऑनलाईन तपास केला पण ऑनलाईन काही भेटत नाही आहे. एक फ्लेवर इकडे भेटतो तर एक फ्लेवर तिकडे भेटतो आहे. त्यापेक्षा म्हटलं जाऊन खालूनच घेऊन येतो, म्हणजे कसं डायरेक्टली एकसाथ सोबत सगळं भेटून जाईल. हे तुझं चॉकलेट आहे, कॉफी. हां सॉरी, बाबांसाठी हे आणले टेंडर कोकोनट. हां हे टेंडर कोकोनट बाबांचं आहे. मी राजभोग घेतलं आहे, आईसाठी पण राजभोगच आणलं आहे आणि चिवसाठी चिव तुझी मँगो डोली. त्याला बघ म्हणजे पोराला मँगो डॉली आहे. तुला मी खाऊ नाही शकत. ऑरेंज डोली दे. आणि माझं कुठे? तुझं कॉफीवालाच भेटलं मग, तेच पाहिजे होतं ना. आईचं काढून फ्रीजमध्ये ठेवतो ना, मग आईचं दे ना. नाही थोडंफार तर काही खायला पाहिजे ना, दुधाचा आयटम आहे तर. काहीच नाही, दूध पण पित नाही, मोठ्या मुश्किलानं दूध पितो. असा बोका आहे, मांजरं लोक दूध पितात आणि हे बघ सगळं माणसांचा खातो. इडली खातो, अण्णा इडली है ना सोन्या. चिन्नू मऊ अण्णा. सो म्हणजे उठलो किती 5:45 झाले, 5:45 वाजले. आता उठलोय, हे पटकन लावून घ्यावं लागेल, नाही तर मग उद्या टाईम नाही. उद्या सोमवार चालू होणार आहे, परत आपलं ऑफिस वगैरे चालू होईल. ते झालेलं आहे तिथं सेट. कलर वगैरे मारला गेला, सगळं पूर्ण भिंतीला कलर मारला मी. सुकला पण लगेच, एवढं काही जास्ती टाईम लागला नाही. सो आता पटकन ते लावून घेऊ, त्याच्यानंतर फ्रेश वगैरे होऊन जेवायची तयारी करू रात्रीच्या. चलो. तुमचा सर्कल झाला होता पण तो ॲक्च्युअल सर्कल नाही झाला आहे, थोडंसं मिसमॅच झाला आहे इथे. तर सोनू त्याला फिनिशिंग देते. फिनिशिंग दिल्यानंतर अजून छान दिसेल ते. स्पेशली सोनूला सांगितलं आहे, कारण की तिला याच्यात जास्ती जमतं. हां मस्त वाटतंय. बाबा आई बघा बरं कसं वाटतंय, छान वाटतंय ना. काय टॅग काढू ना, गोल वाटतो ना बरोबर. ते पण छान शिफ्ट झालं आणि ते पण एका लाईनीत आलं बोर्डच्या. आपलं हे कॅमेरा. सो फायनल लुक असा आहे. आम्ही खालीच बसेल, मी चिकन गरम करतोय. सो मी हा ब्लॉग इथेच एंड करतो. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, कारण की मला बघायची मॅच. नंतर ब्लॉग एंड करायला टाईम होईल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून जा. भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन स्टे हॅपी, स्टे हेल्दी, टेक केअर. आणि हां, छकुलीला भेटायला जायचं आहे मला आणि चिवला. चिव आता घरी नाही, चिव आल्यावर आम्ही तिला भेटायला जाऊ, कारण की काल पण गेलो आणि मी तर रोज येताना जातच राहतो. माझ्या दिवसाची एंडिंग जी असते ना, खूप हॅप्पी एंडिंग असते. मी रोज तिला येताना भेटतो, तिला एक राऊंड मारतो, तिला खायला देतो, मगच घरी येतो. मी सारखं ते व्हिडिओ वगैरे करत नाही, मी टाकत नाही. ठीक आहे. सो भेटत तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय.